नमस्कार. मी मयूर गुरुजर मार्केटच्या आजच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत करतो. आज सुद्धा मी माझे अभ्यास तुमच्या समोर मांडणार आहे. 4 ते 5 कंपन्या आता माझ्या नजरेसमोर आलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिली आणि महत्वाची कंपनी माझ्यासमोर आलेली आहे ती आहे एक्साइड इंडस्ट्रीज. थोडासा खाली जाण्यासाठी तयार होतोय शेअर. थोड्या वेळात आपल्याला ह्याची डाऊनवर्ड ट्रॅजेक्टरी बघायला मिळू शकेल. थोडंसं सावध राहायचंय, मधनंच एखादं फ्लक्च्युएशन देऊ शकतो, पण फार मोठा इश्यू नाही येतो. पण याचा जो काही डायरेक्शन असणार आहे तो बऱ्यापैकी वर आलेला आहे, त्यामुळं त्याचे जे प्रॉबॅबिलिटीज आहेत त्या 65% to 70% डाऊनवर्ड मुवमेंटच्या आहेत आणि 30 to 35% ची अपवर्ड रिस्क आहे. त्यामुळं त्या पद्धतीने एक्साइड इंडस्ट्रीजकडे बघा. पुढचं आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्स हा मी हे सगळं इंट्राडेच्या दृष्टिकोनातून सांगतोय. बजाज फायनान्स हा आज दिवसभरात जेवढा वर जाता येणं शक्य होतं तेवढा तो गेलेला आहे. मोर दॅन 70% प्रॉबॅबिलिटीज आहेत हा डाऊनवर्ड ट्रॅजेक्टरी दाखवेल आज दिवसभरात. स्पेशली एक तासाभरानंतर तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. फक्त 25 to 30% प्रॉबॅबिलिटीज आहेत याच्या अपवर्ड मुवमेंटची रिस्क आहे. बाकी हा डाऊनवर्ड मुवमेंटची रिस्क जास्त, डाऊनवर्ड मुवमेंटचं पोटेन्शियलच जास्ती दाखवतोय. पुढचं आहे इंडसइंड बँक. इंडसइंड बँक हा थोडासा फ्लक्च्युएशन दाखवणार आहे, पण हा थोडासा खाली जाईल असा माझा आत्ताच्या क्षणीचा अंदाज आहे, कारण याच्या मोर दॅन 70% प्रॉबॅबिलिटीज आहेत डाऊनवर्ड मुवमेंटच्या आणि फक्त 25 to 30% रिस्क आहे अपवर्ड मुवमेंटची. आता जे समोर आलेले आहेत हे बहुतेक सगळे डाऊनवर्ड पोटेन्शियलचेच स्टॉक्स माझ्या समोर आलेले आहेत. इंडसइंड बँकेनंतर पुढचा जो आपल्या समोर आलेला आहे हा मात्र थोडासा फ्लक्च्युएट होणार आहे, पण हा डार्क हॉर्स आहे. विप्रो हा बऱ्यापैकी वर आलेला आहे, त्यामुळं आता इथून पुढे तरी तो वर जाईल याचे चान्सेस मला कमी वाटतात. आता फक्त तो थोडासा फ्लक्च्युएट होणार आहे. आजच्या सेशनच्या सेकंड हाफ मध्ये हा काहीतरी डाऊनवर्ड मुवमेंट दाखवेल, तोपर्यंत पोटेन्शियल आहे की हा फ्लक्च्युएट करत राहणार आणि स्पेशली सेकंड हाफ नंतर किंवा शेवटच्या तासाभरामधनं मध्ये किंवा त्या शेवटच्या तासाभरानंतर किंवा उद्याच्या सेशन पर्यंत एका मोठ्या डाऊनवर्ड मुवमेंटसाठी तयार होईल असं माझं आत्ताच्या क्षणीचं ओपिनियन आहे. मोर दॅन 75% प्रॉबॅबिलिटीज आहेत हा खाली जायच्या आणि 25% ची रिस्क आहे अपवर्ड मुवमेंटची. एम्फासिस फार्मा हा खाली जाण्यासाठी तयार झालेला आहे, फक्त थोडासा साइडवे मुवमेंट मध्ये अडकणार आहे. ती सुद्धा फ्लक्च्युएटिंग नसणार आहे, मॉडरेट मुवमेंट असणार आहे. हा मध्ये थोडासा खाली आलेला होता, पण त्याचं जर ओव्हरऑल ट्रॅजेक्टरी बघितली तर मला नाही वाटत हा फार काही मोठ्या मुवमेंटसाठी तयार झालेला आहे किंवा फार अपवर्ड पोटेन्शियल त्याच्यामध्ये शिल्लक आहे असं आत्ताच्या क्षणी तरी मला वाटत नाहीये. त्यामुळं तयार राहा, हा थोड्या वेळात तुम्हाला डाऊनवर्ड मुवमेंट दाखवताना दिसू शकेल. मोर दॅन 70% प्रॉबॅबिलिटीज आहेत याच्या खाली जायच्या आणि फक्त 25 to 30% पोटेन्शियल आहे याचं अपवर्ड मुवमेंट, म्हणजे अपवर्ड मुवमेंटची रिस्क 25 to 30% आहे. असे आपले आजचे स्टॉक्स आपल्या लक्षात आलेले आहेत. हे तुमच्या रडारवर ठेवा, तुमच्या स्वतःच्या अभ्यासातनं मग निर्णय घ्या. एकदा मला डिस्क्लेमर सांगायला आवडेल की हे कुठल्याही पद्धतीने अनालिसिस किंवा गायडन्स किंवा टिप्स अशा पद्धतीने मी हा अभ्यास तुमच्यासमोर मांडत नाहीये. मी हा अभ्यास तुमच्यासमोर मांडतोय, माझा अभ्यास मला तुमच्यासमोर मांडायचा आहे म्हणून. तुम्ही याचा गुंतवणुकीचा सल्ला म्हणून वापर करणं न करणं ही पूर्णपणे तुमची जबाबदारी असणार आहे. तुम्ही जर याचा वापर करून गुंतवणूक करणार असाल मार्केटमध्ये तर तुमचा स्वतःचा अभ्यास मात्र नक्की लावा, नक्की वापरा, कारण तुमचा पैसा ही तुमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी तुम्ही निभावणं अपेक्षित आहे. तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर ऍडिशनल सपोर्ट म्हणून मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करू शकेन. मार्केटमध्ये मार्केटच्या रिस्क आहेत त्या व्यवस्थित कॅल्क्युलेट करा आणि मग गुंतवणूक करा. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या आणि प्रॉफिटेबल ट्रेडर व्हा.